नंतर आम्ही मारुती मंदिराच्या बाजूला असलेल्या ओंकारेश्वराचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर कीर्तन सुरूच होते. तर आम्ही पाहतो तर काय, खिचडीच्या प्रसादासाठी प्रचंड गर्दी. संघर्ष करण्याच्या बाद एक प्लेट खिचडी मिळाली मित्रांनो. मग कसं बघा. दर्शन करून निघालो तर भाविक अजूनही वाढतच होते आणि आता तर पहा, गर्दी तर एवढी वाढली की बस. आणि परत येताना वाटलं आता एकदा कडक चाय तर झालीच पाहिजे, नाहीतर शेवट कडक कसा होईल.